एका छोट्याशा गावात टिमकी आणि तिची गोजीरवाणी मांजर मू राहत असत। एके दिवशी ते दोघे झाडांच्या रानात खेळायला गेले आणि अचानक त्यांना चमचमत प्रकाश दिसलं। पाहतेस का, तिकडे काहीतरी चमकत आहे। मला पण दिसतंय। टिमकी पुढे गेली आणि ती जादुई प्रकाशवेल तिच्याशी बोलू लागली। टिमकी, मला मदत करशील का? माझा प्रकाश कमी होत आहे। अरे वा, तू बोलतेस? मागच्या माणसाने लोकांनी जंगलात कचरा टाकण्यासाठी माझा प्रकाश मंद होत आहे। लोकांनी जंगलात कचरा टाकायला सुरुवात केली आहे, म्हणून माझा प्रकाश मंद होत आहे। म्याऊ, आपण जंगल साफ करणार, बघशील ना? म्याऊ, हो हो। टिमकीनं सगळा कचरा गोळा करायला सुरुवात केली। थकली तरीही थांबली नाही। तू खूप चांगलं काम केला। आता मी पुन्हा उजाडू। हे जंगल आपलं आहे, त्याची काळजी आपणच घ्यायची। हे जंगल आपलं आहे, त्याची काळजी आपणच घ्यायची। जंगल स्वच्छ होतात प्रकाशवेलीचा प्रकाश पुन्हा तेजस्वी झाला। त्या दिवसानंतर टिमकी आणि मू रोज जंगल स्वच्छ ठेवत। गावातील मुलंही त्यांच्या मागे आली। निसर्ग आपला आहे, त्याची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे। स्वच्छता हीच खरी जादू आहे।